नमस्कार मित्रमैत्रिणींनो. विश्वास कमवायचा असेल तर कायम प्रामाणिक राहायला हवं. विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल, पण लांबून मजा पाहणारी माणसं आपल्यासोबत कधीच नको. ध्येयापर्यंत जाण्यासाठी खरेपणाच पोहोचतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागतात. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते. फक्त माणूस होणं पुरेसं नसतं. माणसात माणुसकी असणं हे देखील आवश्यक असतं. सुख दुःख हे परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतं. कारण इतिहासातून शिका, वर्तमानात जगा, भविष्यावर भरोसा ठेवा, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशा सोडू नका. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालू ठेवा आणि त्या मार्गावरती चालत राहा. जेव्हा तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांबरोबर उभे राहाल तेव्हा तुमची क्वालिटी 10 पटीने वाढते. जे नातं कठीण आहे ते सोपं करा, जे सोपं आहे ते सहज करा आणि जे सहज आहे ते सुंदर करा. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी आजार बनेल, पण चांगला माणूस कितीही परखट बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. निवड आपल्या सुजाणतेवर अवलंबून असते. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ते दौलत, जपली जातात ती आपली माणसं. तेव्हा माणसं जपत राहा. शोधण्यात गेलं सारं आयुष्य. आता कळलं की स्वतःपेक्षा चांगलं सोबती कोणी नाही. जे दूर गेलेत ते विसरायचं आणि जे जवळ आहेत ते स्वीकारून जगायचं. पैसा तुमचं राहणीमान बदलू शकतो, पण व्यक्तिमत्व बदलू शकत नाही. ते घडवावंच लागतं. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच जण असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलवणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हसून जिंकणारा एखादाच असतो. प्रत्येक नात्यात फक्त प्रामाणिकता आणि जिव्हाळा असावा लागतो. कंटाळा त्याच नात्याचा येतो जे नाते स्वार्थापोटी जोडलेलं असतं. स्वतःच्या आयुष्यात रंग भरायचे असतील तर दुसऱ्याचे रंग ओळखता आले पाहिजेत. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. शांत आणि प्रसन्न मन हे शेवटी असं हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असतं. पैशाला कधीच किंमत नसते. खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते. जीवनात काही व्यवहार करताना फायदा बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आलं पाहिजे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, शरीरही एक दिवस गळून पडतं, पदसुद्धा निघून जातं, पण एक चांगला माणूस मात्र नेहमी चांगलाच राहतो. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी आजार बनेल, पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस आपल्यासाठी तो औषध बनू शकतो. तेव्हा निवड आपल्यावर आहे. तेव्हा जीवनामध्ये योग्य माणसाची निवड करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते. ध्येय लहान असो वा मोठं, त्यासाठी केलेला प्रयत्नच यशाची गुरुकिल्ली असते. ध्येय डोळ्यासमोर ठेवा. जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. ध्येय साध्य करायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. ज्यांचं ध्येय स्पष्ट असतं त्याचा मार्ग आपोआपच तयार होत असतो. तेव्हा स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि पुढे चालत राहा.
ध्येय गाठण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत पुढे चालत राहा. ध्येय नेहमी मोठं ठेवा, कारण छोट्या ध्येयाने मोठं यश मिळत नाही. ध्येयासाठी केलेली प्रत्येक छोटा प्रयत्न भविष्यात तुम्हाला मोठं यश मिळवून देत असतो. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. आशेने जगायला शिका. जे आपल्या हातात नाही त्यासाठी काळजी करून वेळ वाया घालवू नका. श्वासावर लक्ष केंद्रित करा. तो आपल्याला आतून शांत करतो. जीवनात चुकणं हे सामान्य आहे, परंतु त्यातून शिकणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. नक्कीच तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि तुमची कार्यक्षमता नक्कीच तुम्हाला वाढलेली दिसेल. त्यासाठी जाणीवपूर्वक नकारात्मक विचार टाळा. मी करू शकतो हा आत्मविश्वास कायम ठेवा. निसर्गात थोडा वेळ घालवा. तो मनाला शांती देतो. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतोच. वेळोवेळी स्वतःला प्रोत्साहित करा. मी योग्य मार्गावर आहे हे स्वतःला सतत सांगत राहा आणि पुढं जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. सुख ही मानसिक सवय आहे. ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी राहाल. सगळ्यांच्या कामी येणारा माणूस कालांतराने बिनकामी समजला जातो. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार, पण दोन्ही बाजूने विचार करून तर बघा, कधीच गैरसमज होणार नाहीत. मन हे कायम स्वच्छ असावं. जर मनामध्ये कुणाबद्दल राग, द्वेष, ईर्ष्या जास्त वेळ राहिली तर आपोआपच विचारांची दिशा आणि गती बिघडते. ती बिघडली की आपलं मानसिक स्वास्थ्यही बिघडून जातं. देवाकडून लाखांची अपेक्षा करणारा माणूस मंदिरात गेल्यावर मात्र खिशातलं नाणं शोधायला सुरुवात करतो. जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि मग तासनतास देवपूजा, जपमाळ करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली खूप मोठी अंधश्रद्धा आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कुणीही विझवू शकत नाही. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवायची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक दिवस टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव मात्र कधीही टाळू नका. कारण एक ना एक दिवस तुमचं कर्म परत येत असतं आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत असतं. जीवन सुंदर आहे, फक्त ते जगण्याची दृष्टी सुंदर हवी. यश मिळवण्यासाठी परिस्थिती नव्हे तर आपला आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. सुखी तोच आहे जो इतरांना सुख देण्यात आनंद मानतो. अपयश म्हणजे शेवट नाही, तर नवी सुरुवात करण्याची एक संधी असते. वेळ आणि शब्द परत येत नाहीत, म्हणून त्यांचा वापर विचारपूर्वक करा. जग जिंकायचं असेल तर आधी मन जिंका. खरा माणूस तोच जो परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपली प्रामाणिकपणा तो कधीही सोडत नाही. आणि अशी माणसं नक्कीच त्यांचं लाईफ चांगलं सेटल करतात आणि चांगल्या पद्धतीने जगतही असतात. तेव्हा या छोट्या छोट्या सकारात्मक गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापर करून नक्कीच आनंदी जीवन जगू शकता. यासाठी नक्की सकारात्मक राहा. नकारात्मक विचार कटाक्षाने टाळा आणि पुढं जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.